नमस्कार. आज जेवणासाठी तिखट पुरी, जिरा राईस, चपाती आणि मुगाची भाजी बनवणार होते. रात्रीच मूग भिजत घातले होते. सकाळी मुगातलं पाणी काढून कुकरच्या डब्यामध्ये भिजवलेले मूग काढून घेतले. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर तिखट पुरीसाठी कणिक मळायला घेतली. एका परातीमध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलं. त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची बारीक केलेली पेस्ट घालून घेतली. त्यानंतर चवीपुरता मीठ, थोडंसं लाल तिखट आणि हळद घालून घेतली. पिठामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून कणिक घट्टसर मळून घेतली. थोडंसं तेल लावून कणिक 10-15 मिनिटासाठी मुरायला ठेवली. तोपर्यंत चपातीची कणिक मळून घेतली. 10-15 मिनिटांनंतर पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर सर्व पुऱ्या तळून घेतल्या. गरमागरम लाल तिखट पुरी तयार झाली. त्यानंतर जिरा राईस बनवायला घेतला. एका कुकरमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा साजूक तूप घेतलं. तेल आणि तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घेतली. थोडंसं आलं, लसूण, मिरची याची बारीक केलेली पेस्ट टाकून घेतली आणि तांदूळ टाकून थोडंसं चवीपुरता मीठ टाकून पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर मुगाची भाजी बनवायला घेतली. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली. बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, मिरची पेस्ट हे सर्व घालून तेलावरती मिश्रण परतवून घेतलं. चवीपुरता मीठ, थोडंसं लाल तिखट, हळद टाकून व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर शिजलेले मूग फोडणीमध्ये टाकून घेतले. भाजी व्यवस्थित परतवून घेतली. 10 मिनिटासाठी भाजी शिजू दिली. चवीपुरता मीठसुद्धा टाकून घेतलं. 10 मिनिटांनंतर गरमागरम मुगाची भाजी तयार झाली. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर गरम गरम चपात्या बनवून घेतल्या. अशा प्रकारे जिरा राईस, लाल तिखट पुरी, मुगाची भाजी असा सर्व मेनू तयार झाला. मिस्टरांचा डबा भरून दिला. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.